अकोला येथील कारंजा रोड स्थित असलेल्या इसाप बँकेत चक्क राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. प्रसारमाध्यमांनी राष्ट्रध्वजाचा शोध घेतला असता तो अडगळीत पडलेला आढळून आला. स्वातंत्र्य दिनाला या बँकेच्या कार्यालयावर ध्वजारोहण झाले नसल्याची माहिती प्रसारमाध्यमांना मिळाली असता काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी बँकेत गेले तेव्हा राष्ट्रध्वज हा अडगळीत पडलेला आढळून आला. यासंबंधी चित्रीकरण करत असताना उपस्थित कर्मचाऱ्यांनी चित्रीकरणास मज्जाव केला. झाल्या प्रकाराबद्दल शाखा व्यवस्थापक गणेश कर्णे यांना विचारणा केली तेव्हा आम्ही कार्यालयावर झेंडा लावलाच नसल्याची कबुलीही दिली, परंतु त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. राष्ट्रध्वज अडगडीत पडलेला होता. नाही सर, माझे ऐका तुम्ही. मी तुमच्यासोबत मी सविस्तर यावर्षी बोलतो. झेंडावंदनही केलं नाही. नाही सर, माझं ऐका ना तुम्ही. मी तुमच्यासोबत बोलतोय. माझ्या सर प्लीज ऐका ना माझं. एक मिनिट ठेवा, मी बोलतो ना तुमच्यासोबत. राष्ट्रध्वज लावण्याचा आणि उतरवण्यासंदर्भात शासनाचे नियम आहेत. उतरवल्यानंतर सुयोग्य पद्धतीने व्यवस्थित घडी करून ठेवावा याचेही मापदंड आहेत, जेणेकरून कुठल्याही ठिकाणी कोणाच्याही हातून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही. परंतु मूर्तिजापूर येथील इसाप बँकेत राष्ट्रध्वज अडगळीत आढळून आल्यानं बँक कर्मचारी व शाखा व्यवस्थापकाकडून राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे. विशेष म्हणजे ज्या अडगळीच्या ठिकाणी लावारिसरित्या राष्ट्रध्वज ठेवण्यात आलेला होता तेथून दिवसभरातून अनेक वेळा कर्मचारी जाणे येणे करतात, परंतु एवढी मोठी गांभीर्यजनक बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बँकेतील कर्मचारी व मॅनेजरला विचारणा केली असता बँकेतील एका कर्मचाऱ्यांनी चक्क येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून रवी राठी यांना घडलेली घटना किरकोळ असून याकडे जास्त लक्ष देऊ नका असे निर्देशित केले. दरम्यान शाखा व्यवस्थापक गणेश कर्णे यांनी माझे कोणीही वाकडे करू शकत नसल्याचेही सांगितले. या गांभीर्यकारक घटनेची चौकशी करून राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीनं अथवा पोलीस विभागाच्या वतीनं काय ठोस पावले उचलून संबंधित दोषींवर कारवाई केली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता अकोलाहून संजय ओमक यांची रिपोर्ट.